अगं जादू माझ्या हातात नाही, जादू तर तुझ्या गळ्यात आहे. कमाल. मी कमाल नाही, पोपट पंची केली. कमाल तर आरुष्कर महाराजांची होती. ते गोपाळला शिकवत होते आणि त्यांचं ऐकून मी इकडे बोलले. अगं पण गोपाळ दादाला कुठे जमलं, तो तर घाबरून पळून गेला ना. ए गोपाळला असं म्हणायचं नाही, त्याला टेन्शन आलं होतं, त्याला कीर्तन करायचं नव्हतं. परत असं बोलायचं नाही हो गोपाळ. नाही बोलणार, पण मी हे तर बोलणार की आमच्या इंदूने भारी कीर्तन केलं बघा. कोणासमोर बोलणार मी. इंदे हा कुठं आहेस? मंदिरात. हा आलो आलो. अरे काय इथं काय करताय तुम्ही? अरे ते आमचं सिक्रेट आहे. काय नाही रे आमचं, ते आपलं सिक्रेट आहे ना. कशाला सांगतो त्याला? तो थोडी मला सांगतो सिक्रेट. हो आमचं सिक्रेट आहे. ए चल नको सांगू, मला काय फरक पडत नाही. इंदे ते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. काय? तू माणूस नाही का, तू कोण तो माझ्याशी पण बोलला बघ, तुझ्याशी पण बोलला. कोण? अरे तू नाही का तो पहिला तुझ्याशी बोलत होता मग माझ्याशी बोलला, तसं तो कोण तो? कोणता? तुझ्याशी पण बोलला आणि माझ्याशी पण बोलला. कोण? ए तुझ्याशी बोलत नाही मी, तिच्याशी बोलतोय. अरे तो नाही का तो बघ, तो टोपी वगैरे होती त्याला, कोण तो? अरे कोण म्हणतो काहीच कळत नाहीये मला. आयो हिंदूला काहीच आठवत नाहीये. अरे म्हातारी झाली का काय हिंदू? मी इंदीवर कोणी जोक मारला तर हसत नसतो. नको दिवस, तू स्वतःच एक जोक आहेस. अरे तू काय त्याचं नाव ते मिठू 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 नाही रे, विठू पंढरपूरकर. अच्छा विठू पंढरपूरकर, तोच का तो विठू ज्याने तुम्हाला आळंदीहून इथं आणून सोडलेलं? हा तोच. अच्छा तू काय काय सांगितलं ग त्याला माझ्याबद्दल? त्याला मी फक्त एवढंच सांगितलं की गोपाळ हरवलाय, त्याला घेऊन ये, बस एवढंच. एवढंच सांगितलंस? हो एवढंच सांगितलं. अगं त्याला एवढं सगळं कसं माहिती माझ्याबद्दल? तो आला माझ्याकडे आणि म्हणाला की तू मला ओळखत नसशील तरी मी तुला ओळखतो. असं कसं काय?